नमस्कार, मी संस्कृती आणि आपण पाहत आहात नवा मराठा। देशभरात दिवसेंदिवस रस्ते अपघातांचं प्रमाण वाढत चाललेलं आहे आणि वाहनांच्या अधिक वेगामुळे, खड्ड्यांमुळे किंवा इतर कारणांमुळे रस्ते अपघात होत आहेत। अपघात दुर्घटनेतील पीडित व्यक्तींना कॅशलेस किंवा 1.5 लाख रुपयांची मदत करण्याचा प्रस्ताव केंद्रात देण्यात आलेला आहे। ही योजना मार्च पर्यंत लागू होणार असल्याची शक्यता केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले आहे। याबाबत सरकार सकारात्मक असल्याचेही ते म्हणाले। यासाठी सरकार 1.5 लाखांपर्यंत मोफत उपचार कॅशलेस देण्यात येतील असे सांगितले आहे। यावेळी नितीन गडकरी म्हणाले की ही योजना रस्त्यावर वाहनांमुळे होणाऱ्या सर्व अपघातांना लागू केली जाणार आहे। राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण ही पोलीस, रुग्णालये आणि राज्य आरोग्य संस्था इत्यादींच्या समन्वयाने अंमलबजावणी करणारी संस्था असेल। ही सुविधा फक्त 7 दिवसांसाठी उपलब्ध असेल। गडकरी म्हणाले, प्रायोगिक तत्वावर अपघाताच्या तारखेपासून जास्तीत जास्त 7 दिवसांपर्यंत पीडित व्यक्तीला यासाठी अर्ज करता येईल। प्रत्येक व्यक्तीला 1.5 लाख रुपयांपर्यंत कॅशलेस उपचारांचा हक्क असेल। केंद्र सरकार यावर्षी मार्च पर्यंत ही योजना लागू करणार आहे। या योजनेअंतर्गत रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने 14 मार्च 2024 रोजी रस्ते अपघातग्रस्तांना कॅशलेस उपचार देण्यासाठी एक पथदर्शी मोहीम सुरू केली होती। चंदीगडमध्ये ही पथदर्शी मोहीम सुरू करण्यात आली होती। चंदीगडमध्ये सुरू करण्यात आलेल्या पथदर्शी मोहिमेचा उद्देश हा रस्ते अपघातातील पीडितांना वेळेवर वैद्यकीय सेवा पुरवण्यासाठी होता। यानंतर 6 राज्यांमध्ये या पायलट प्रकल्पाचा विस्तार करण्यात आला। यावेळी गडकरींनी असेही सांगितले की केंद्र सरकार पायलट प्रोजेक्टच्या धर्तीवर व्यावसायिक ड्रायव्हर्ससाठी कामाचे तासही निश्चित करण्यासाठी कामगार कायद्यांचा अभ्यास करत आहे, कारण चालकांच्या थकव्यामुळे जीवघेणे रस्ते अपघात होत असल्याचेही ते म्हटले। भारत देशात 22 लाख चालकांची कमतरता असल्याचेही ते म्हणाले आहेत। सरकारने रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने 6 आणि 7 जानेवारी 2025 रोजी 2 दिवसीय कार्यशाळेचे आयोजन केलेले होते, ज्यामुळे देशातील रस्ते वाहतूक क्षेत्रात बदल घडवून आणण्यासाठी समस्या, त्यावरील उपाययोजना आणि पुढील पावले यावर चर्चा करण्यात आली। वाहन स्क्रॅपेज धोरणाची अंमलबजावणी जलद करणे, संपूर्ण देशामध्ये प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र 2.0 स्वीकारणे, BS7 नियमांच्या अंमलबजावणीची कालमर्यादा तसेच प्रदूषणात अपेक्षित घट यावर चर्चा करण्यात आली। तर अशाच माहितीपूर्ण बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राइब नक्की करा।